रामकृष्ण हरी. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय देह त्याच. तपाचे सामर्थ्ये तपिनाला मुप, चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे. मातृपितृभ्राता सगोत्र पार, चतुर्भुज नर होनी ठेले. ज्ञान गूढगम्य ज्ञानदेवाला धले, निवृत्तीने दितले माझे हाती. हरिपाठाचा हा 17वा अभंग. याच्यामध्ये माऊली आपल्याला सांगतात की जे स्वतः हरिपाठ करतात आणि त्याचा महिमा इतरांना सांगतात ते याच जन्मी मुक्त होतात आणि त्यांचा देह पवित्र होतो. ह्याच्या पुढे जाऊन सांगतात की स्वतः जो नामस्मरण करतो आणि त्याचे महत्त्व इतरांना सांगतो तो तिन्ही लोकी त्याची कीर्ती होते आणि तो मनुष्य चिरंजीव होतो. आणि ह्या नामाचा महिमा इतरांना सांगणे हे फार मोठे तप होय. या महातपाच्या सामर्थ्याने साधक चिरंजीव होतो आणि देहाचा त्याग केल्यावर चिरकाल तो वैकुंठात राहतो. म्हणजे आपल्यासारखं इकडे तिकडे भटकत नाही किंवा त्याचा आत्मा जो काही लोकांचा प्रेतयोनीमध्ये जातो, काही लोकांचा म्हणजे त्यांना मुक्ती मिळत नाही, भटकत राहतो, तसं नाही होता साक्षात आपल्या भगवंताच्या चरणी म्हणजे वैकुंठामध्ये आपल्याला मुक्ती मिळते. नामधारकाचे माता पिता बंधू सगोत्री व इतर कित्येक लोक त्यांच्या पुण्याईने चतुर्भुज म्हणजे हरिरूप होतात. म्हणजे नामामुळे फक्त आपल्या जीवाचं सार्थक होत नाही, आपल्यालाच मुक्ती मिळत नाही, तर आपले पूर्ण माता बंधू भाऊ बहीण मुलं बाळं सगळ्यांना मुक्ती मिळते आणि सगळे हरिरूप वैकुंठामध्ये हरिरूप होतात. ज्ञानेश्वर महाराज सांगतात की हे गूढ ज्ञान आहे पण ते गम्य आहे आणि हे जे प्राप्त होतं तेव्हा जेव्हा ज्याला प्राप्त होतं तेव्हा त्याचं देवामध्ये रूपांतर होतं. जे ज्ञान त्यांना माऊलींना त्यांच्या बंधुराज सद्गुरू निवृत्तीनं त्यांच्या कृपेने लाभले आहे. म्हणून नामस्मरण करत राहा. तुम्हाला कोणत्याही प्रकारचे दुःख संकट आयुष्यात राहणार नाहीत. कोणाचा राग येऊ, कोणाचं आपल्याला दुःख होऊ, रडू आलं, त्रास झाला कोणत्या गोष्टीचा, संसारामध्ये अनेक प्रकारचे त्रास